मनसे कार्यकर्ता जय मालोकर याच्या मृत्यूला राज ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केलाय। तर तोडाफोडीची चिथावणी देणारा मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबळे याला अटक करण्याची मागणी मिटकर यांनी केलेली आहे। तर अमोल मिटकर यांनी मनसैनिकांच्या मृत्यूचं राजकारण करू नये असं आवाहन मनसेनं केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांच्या कारची अकोल्यात तोडफोड करण्यात आली। मिटकर यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकर यांची कार फोडली। यामध्ये जय मालोकार या कार्यकर्त्याचा सहभाग होता। मात्र या राड्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना अकोल्यातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण या उपचारादरम्यान जय यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला। जय मालोकार यांच्यावर अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात आले। तर जयच्या मृत्यूवरून अमोल मिटकरी यांनी थेट राज ठाकरे यांच्यावरती तोफ डागली आहे। कर्णबाळे नावाचा जो इथला निरीक्षक आहे त्यांनी असं म्हटलं की राज साहेबांचे आदेश आहेत की मिटकरीला आजच्या संपवून टाका। मग यांच्या म्होरक्यांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली का हे या सुपारी बहादराच्या पिलावळींनी सांगावं। तुमचा एखादा अमरावतीचा गुंडा येऊन इथं मला मारायची भाषा करत असेल तर याच्या तळाशी राज ठाकरे आहे का? राज ठाकरेंनी मला जीवे मारण्याची सुपारी दिलेली आहे का? याच्या तळाशी गेलं पाहिजे। तोडफोड प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता। यापैकी 12 कार्यकर्ते फरार झालेत, तर जय मालोकार याचाही यात समावेश होता। दरम्यान आमदार अमोल मिटकर यांच्या घराबाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अटक करण्यात आलेले मनसेचे जिल्हा प्रमुख पंकज साबळे आणि शहर प्रमुख सौरभ भगत सध्या हॉस्पिटलमध्ये भरती झाल्याच्या मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी टीका केली। चिथावणीखोराला अटक करण्याची मागणी मिटकर यांनी केली आहे। मूळ आरोपी जो आहे ज्याचा व्हिडिओ सर्व आपण मीडिया पत्रकार बांधवांनी दाखवला की ज्यांनी चिथावणी दिली त्या मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे तो अद्याप फरार कुठे झाला आणि तो का पोलिसांनी पकडला नाही हे महत्वाचं आहे। 3 आरोपी अटक आहेत, त्यातले 2 भरती आहेत, एकाला पथक रवाना झालंय, पण मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे। तो अटक होईपर्यंत आमचा मोर्चा आणि जे काही निदर्शनं धरणे आंदोलन संविधानिक पद्धतीने असतील ते चालू राहणार। तीच मोर्चाची मागणी। मनसैनिकाचा मृत्यू झाला, मात्र आतापर्यंत मनसेच्या कोणत्याही पदाधिकारी किंवा नेत्यानं संपर्क साधला नसल्याचं जय मालोकारच्या भावानं म्हटलंय। तर जयच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे। काहीच नाही, कोणासोबतच संपर्क नाही, काहीच नाही। अमोल मिटकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जयच्या मृत्यूसाठी जबाबदार धरल्यामुळे मनसेकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं। मृत्यूचं सुद्धा राजकारण करणारी ही प्रवृत्ती असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे। आमचा आंदोलनकर्ता आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मालोकार, त्याचं हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं। खरं तर तो फक्त 28 वर्षाचा होता, म्हणजे कुठेही ते सिम्पटम्स दिसत नव्हते। तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचं टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात, अशा दुःखद प्रसंगात। काल त्या म्हणजे तो मिटकर इतका नीच माणूस असेल असं मला कधी वाटलं नव्हतं। जय मालोकार हा 4 वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय होता। मनसेच्या विद्यार्थी सेनेचा तो जिल्हा उपाध्यक्ष होता। जय हा परभणीतल्या होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता। मात्र जयचा आंदोलनातला सहभाग आणि उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूमुळे सुरू झालेलं राजकारण लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।